विद्यार्थी मित्रो नमस्ते. मी प्राध्यापक राऊत एन बी. आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र या विषयाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी दिलेली क्वेश्चन बँक जी आहे ती क्वेश्चन बँक आपण सोडवून घेत आहोत. आज आपण या क्वेश्चन बँकमधील जे प्रकरण 5वे आहे, भावना किंवा ज्याला आपण इमोशन्स असं म्हणतो आहे, तर या टॉपिकचे स्वाध्याय आपण या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून सोडवून देणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या भावना या टॉपिकमध्ये प्रश्न पहिला आपल्याला दिलेला आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुणांचा प्रश्न आहे हा. त्यामध्ये पहिलं विधान मी वाचतोय. टिंबटिंब म्हणजे शारीरिक उत्तेजना, अविर्भावात्मक वर्तन, विचार या सर्वांचे संयोजन होय. यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. प्रतिसाद, प्रतिक्रिया, भावना. भावना या शब्दाला मी अंडरलाईन केलेली आहे आणि रिकाम्या जागेच्या ठिकाणी भावना हा शब्द मी लिहिलेला आहे. भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, अविर्भावात्मक वर्तन, विचार या सर्वांचे संयोजन होय आणि भावना या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे. जेम्स लँगच्या मते प्रथम टिंबटिंब निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो. पर्याय दिलेले आहेत. शारीरिक उत्तेजना, भावना, विचार. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे शारीरिक उत्तेजना. त्याला पण अंडरलाईन केलेली आहे आणि इकडे रिकाम्या जागीसुद्धा उत्तर इथं लिहून दिलेलं आहे. जेम्स लँगच्या मते प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो. शारीरिक उत्तेजना याला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे. भावना या इतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी टिंबटिंब म्हणून वापरल्या जातात. तर त्यासाठी पर्याय आहेत शस्त्र, मार्ग, संधी. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे शस्त्र. म्हणून आपण भावना या इतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरल्या जातात. शस्त्र हा शब्द इथे रिकाम्या जागी लिहिलेला आहे, त्याला तुम्ही अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर वाक्य 4 दिलेलं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देता तेव्हा तुम्ही टिंबटिंब बळी असता. पर्याय दिलेले आहेत भावनिक, शारीरिक, सामाजिक. आणि त्याचं उत्तर आहे भावनिक. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देता तेव्हा तुम्ही भावनिक बळी असता. भावनिक या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करावं लागेल. त्यानंतर 5वं विधान दिलेलं आहे आपल्याला. व्यायामामुळे शरीरात टिंबटिंब स्राव वाढून उत्साह वाढतो आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला एंडोमॉर्फिन, थायरॉक्सिन, इन्सुलिन. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे एंडोमॉर्फिन. आणि त्यामुळे आपण परत हे वाक्य घेतो आहे. व्यायामामुळे शरीरात एंडोमॉर्फिन स्राव वाढून उत्साह वाढतो. एंडोमॉर्फिन याला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आपल्याला दिलेला आहे जोड्या लावाचा. प्रत्येकी 1 गुणांसाठी प्रश्न असतो. अ गटामध्ये जी शब्द दिलेले आहेत ते मी वाचतोय. नंबर 1 पॉल अर्कमन, नंबर 2 राग व्यवस्थापन. त्यानंतर ब गटामध्ये अ शिथिलीकरण, ब लढा वा पळा, प्रतिक्रिया आणि क आहे मूलभूत भावना. आता इथं मी ब गटाच्या पुढे उत्तरे म्हणून इथं लिहिलेली आहेत. अ गटातील पहिला जो शब्द आहे पॉल अर्कमन, याचं उत्तर आहे ब गटामध्ये क मूलभूत भावना. त्यानंतर अ गटामध्ये दुसरा शब्द आहे राग व्यवस्थापन, त्याचं उत्तर दिलेलं आहे उत्तर आहे ब गटामधलं शिथिलीकरण. तर विद्यार्थी मित्रो, इथे रिकाम्या जागा आणि जोड्या लावाचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवून दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. प्रत्येकी 1 गुणासाठी हे विधान आपल्याला विचारलं जातं. चुकी बरोबर ते विचारलं जातं आपल्याला. त्यामध्ये नंबर 1 विचारलेला आहे भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही. हे विधान बरोबर आहे. आपल्याला भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे. हे विधान चूक आहे. त्यानंतर तिसरा आहे अल्प सेरोटोनिनचा संबंध गंभीर स्वरूपाच्या औषधाशी असतो. हे विधान बरोबर आहे. अल्प सेरोटोनिनचा संबंध हा गंभीर स्वरूपाच्या औषधाशी असतो, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पेजकडे जातो आहे. दुसऱ्या पेजवरचा 4था प्रश्न आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी 1 गुणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहिला आहे इंग्रजीतील इमोशन हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. तर त्याचं उत्तर आहे इमूव्हर. इमूव्हर या लॅटिन शब्दापासून इमोशन हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इमूव्हर या शब्दाचा अर्थ काय होतो. त्याचं उत्तर आहे ढवळून निघणे किंवा हलणे. त्यामुळे पूर्ण वाक्यात आपल्याला हे उत्तर लिहावं लागेल.
इमोर या शब्दाचा अर्थ ढवळून निघणे किंवा हलणे असा आहे. त्यानंतर तिसरा आहे भावनांचे चक्र कोणत्या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केले. त्याचं उत्तर आहे रॉबर्ट प्लुटचिक. त्यामुळे आपण पूर्ण विधानामध्ये हे उत्तर लिहितो आहे. भावनांचे चक्र रॉबर्ट प्लुटचिक या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर प्रश्न 5वा. विद्यार्थी मित्र हो, एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला इथे क्वेश्चन बँकमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिल्यामध्येच उपप्रश्न अ, ब, क, ड म्हणून येत असतात. इथं जरी ते स्वतंत्र आपल्याला दिले असले, प्रश्न पहिला रिकाम्या जागा ब जोड्या लावा, प्रश्न दुसरा जोड्या लावा, प्रश्न तिसरा चुकी बरोबर ते सांगा, प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे द्या, असा बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न नसतो. आपल्याला प्रश्न पहिल्यामध्येच हे सगळे उपप्रश्न येतात. MCQचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला विचारले जातात. त्यानंतर प्रश्न 5वा इथं दिलेला आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणांसाठीचा प्रश्न असतो. त्यामध्ये जे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न इथं मी दिलेले आहे टिकमार्क करून. त्याची आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करा. भावनिक अनुभवातील शारीरिक बदल स्पष्ट करा, हा एक प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर भावनिक गैरवर्तनाचे प्रकार स्पष्ट करा, हा एक क्वेश्चन मला महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर राग व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिथिलीकरण तंत्राची तुमच्या शब्दात माहिती लिहा, हा सुद्धा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर प्रश्न 6वा दिलेला आहे आपल्याला. खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. प्रत्येकी 3 गुणांसाठी आपल्याला एक शॉर्ट नोट विचारली जाते आणि इथं ज्या शॉर्ट नोट दिलेल्या आहेत यामध्ये 3 शॉर्ट नोट मला महत्त्वाच्या वाटतात, त्या इथं आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. नंबर 1 प्लुटचिकचा भावनांचा आराखडा. नंबर 2 भावनिक सुदृढतेचे फायदे. आणि तिसरी शॉर्ट नोट मला महत्त्वाची वाटते ती म्हणजे रागाच्या अनुभवातील मेंदूतील घडामोडी. तर या बाकीच्यासुद्धा शॉर्ट नोट तुम्ही इथं दिलेल्या सर्व तयार करायचे आहेत, वाचून रेडी राहायचं आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. पण इथं जे मी क्वेश्चन देतो आहे त्याला थोडंसं अधिक तुम्ही वेटेज द्यायचं आहे, थोडा अधिक त्याच्यावरती वाचनाचा भर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं तर निश्चितपणे ते फायदेशीर होईल. त्यानंतर पुढचा 7वा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4साठी विचारला जातो. आपल्याला तो इथं उत्तरासह सोडवून दिलेला आहे. नंबर 1 भावनिक सुदृढता प्राप्त करण्यासाठी अजय नियमित पोहण्याचा सराव करतो व पौष्टिक आहार घेतो. भावनिक सुदृढता राखण्यासाठी अजय कोणत्या पातळीवर प्रयत्न करतो? तर त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे शारीरिक. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे. भूतकाळातील कटू अनुभवांनी दुःखी न होता संगीता वर्तमान काळात सकारात्मक विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. भावनिक सुदृढता राखण्यासाठी संगीता कोणत्या पातळीवर प्रयत्न करते? त्याचं उत्तर आहे भावनिक. त्यानंतर तिसरं विधान दिलेले आपल्याला. डॉक्टर अनुराधा त्यांच्या इस्पितळात कार्यरत असणाऱ्या गरजू कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करतात. भावनिक सुदृढता राखण्यासाठी डॉक्टर अनुराधा कोणत्या पातळीवर प्रयत्न करतात? त्याचं उत्तर आहे सामाजिक. त्यानंतर प्रश्न 8वा आपल्याला दिलेला आहे. खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुणांसाठी हा प्रश्न इथे संकल्पनाचा विचारला जातो. त्यामध्ये 3 संकल्पना मला महत्त्वाच्या वाटतात. पहिली संकल्पना आहे भावना, दुसरी आहे भावनिक सुदृढता आणि तिसरी आहे शिथिलीकरण राग व्यवस्थापनाचा प्रभावी मार्ग. तर या 3 संकल्पना जास्तीत जास्त तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, त्याचं अध्ययन करा, आकलन करा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर या टॉपिकवरती हा 5वा टॉपिक आहे. यावरती सुद्धा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6वा आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा, हा प्रश्न विचारला जाणार आहे. 80 ते 100 शब्दामध्ये याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं. प्रत्येकी 5 गुणांसाठी एक प्रश्न आहे आणि यामध्ये जो प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो तो इथं मी दिलेल्या टिकमार्क करून राग व्यवस्थापनाचे प्रतिसाद तंत्र स्पष्ट करा. आणि त्याच्यानंतर इकडे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राग व्यवस्थापनातील पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या स्पष्ट करा. तर इथं या 2पैकी एक प्रश्न प्रश्नपत्रिकेतील आपल्या प्रश्न क्रमांक 6साठी विचारला जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे. मी जे सांगतो आहे तसंच होईल असं बिलकुल नाही आहे, असं माझं मत बिलकुल नाही, माझा दावा बिलकुल नाही आहे. शेवटी प्रश्नपत्रिका कशी येणार ते मी सांगू शकत नाही आहे, परंतु माझं एक प्रेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, माझं एक अंदाज ज्याला आपण म्हणू, तर तो अंदाज या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव करा, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इकडे टॉपिक नंबर 5 भावना या टॉपिकची जी क्वेश्चन बँक दिलेली आहे आपल्याला
तर ती क्वेश्चन बँक आपण इथं सोडवून घेतलेली आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करा. आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.